मकर संक्रांती रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच 5 वर्षापर्यंतच्या बाळाचे बोरनान केले जाते. हे बोरनान का करतात, कसं करतात आणि याचा बाळाला काय फायदा होतो, चला तर आपण जाणून घेऊया. त्यासाठी अगोदर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेऊन साजरा केला जाणारा हा सोहळा आहे व तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आवडीच्या गोष्टींचा यामध्ये समावेश केला जातो. लहान मुलांना किंवा मुलींना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा साज करायचा, त्यासाठी मुलांना काळे कपडे घालावे, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. बाळाचे शरीर उबदार राहावे म्हणून काळे कपडे घातले जातात आणि बाळाला काळ्या रंगाचे कपडे हे खूप शोभून दिसतात आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे हलव्याचे दागिने तर नक्की घाला, म्हणजे खूप सुंदर असं बाळ दिसेल, हो की नाही? बरं, चला तर मग आपण जाणून घेऊया बोरनान का केलं जाते. त्यामागची एक कहाणी आहे. एक करी नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाची वाईट नजर आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बाळकृष्णावरती सगळ्यात अगोदर हे बोरनान करण्यात आले आहे. तेव्हापासून लहान मुलांचं बोरनान करण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झालेली आहे. शास्त्रीय कारण आहे त्याला. शास्त्रानुसार वातावरणामध्ये अनेक बदल होतात, तर मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी सगळी फळे मुलांनी खावे, त्यांची मजा घ्यावी म्हणून व तसेच तीच फळे मुलांना वेचून घेण्यासाठी सांगितलं जाते. संक्रांतीच्या दिवसापासून तर ते रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे आपण कोणत्याही दिवशी बोरनान केलं तरी चालते. बोरनानासाठी वैयक्तिक असा मुहूर्ताची काही गरज नाही. तुम्ही सायंकाळच्या वेळेला मात्र नक्की करा. त्यानंतर बघू शकता, यासाठी तुम्ही ना बाळासाठी नक्की हलवाचे दागिने बनवून घ्या. मुलीसाठी असा बेल्ट, कमरपट्टा, बांगड्या व तसेच मुलांसाठी पण टोप वगैरे असा बनवून घेऊ शकता. अगदी तुम्ही छोट्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बाळाचं हे करू शकता. जर तुमचं लहान बाळ आहे, पाटावर बसू शकत नाही, तर तुम्ही अगदी त्याला घेऊन पण बसू शकता. बाळाची मम्मी, आजी, आजोबा कुणी पण चालते. आणि जर बाळ बसणार असेल तर मग काही अडचण नाही. असं सुंदर असं बाळांना छान तयार करायचा आणि बाळाचा कौतुक सोहळा सुंदर प्रकारे आपण पार पाडायचा. त्यामध्ये आपण त्यांच्या डोक्यावरून लुटण्यासाठी मुरमुरे, बताशे, बोरं, तिळगूळ, फुटाणे व त्यानंतर ऊसाचे तुकडे, हरभरे टाकायचे. त्यानंतर चला तर थोडक्यात सांगते हा सोहळा कसा साजरा करायचा. तर छान असं डेकोरेशन करायचं, सुंदर अशी थोडीशी रांगोळी काढायची, बाळाला एका स्वच्छ आसनावर बसवायचं व त्यानंतर पाट असेल त्याभोवती रांगोळी काढायची आणि बाळाचं सुंदर असं औक्षण करायचं. त्यानंतर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बोलवायचं, पाहुण्यांना बोलवायचं आणि शेजारचे सगळे छोटे छोटे मुलं बसवायचे आणि जिथे कुठे बाळाला बसवणार असाल तर त्या बाळाच्या भोवती सगळ्यांना बसवायचं, लहान मुलांना. व त्यानंतर जे काही बायका आहेत त्या प्रत्येक बायकाला सन्मान द्यायचा. बाळाच्या डोक्यावरून 3 वेळेस जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे, मुरमुरे, बोरं, हे सगळं साहित्य बाळाच्या डोक्यावरून 3-3 वेळेस प्रत्येक महिलेने टाकायचं आणि हा असा सुंदर असा कौतुक सोहळा पार पाडायचा. बाळाने पण त्या सोहळ्यामध्ये मजा घेतली पाहिजे, त्यासाठी तुम्ही छोटे छोटे प्रोग्रामसुद्धा करू शकतात. त्यानंतर एवढंच लक्ष ठेवायचं की आपण जेव्हा बाळाच्या डोक्यावरून पदार्थ टाकणार आहोत तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची, कारण आपल्या बाळाला त्रास नको व्हायला. जड वस्तू घेऊ नका, जड पदार्थ घेऊ नका. तुम्ही अगदी ऋतूशी जोडले जाणारे पदार्थ घ्यायचे. तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरे. त्यामध्ये तुम्ही मुलांना आजकाल चॉकलेट बिस्किट आवडते म्हणून छोटे छोटे चॉकलेटसुद्धा अगदी त्यामध्ये तुम्ही घालू शकता. नाही, मग त्यानंतर ना अशा प्रकारे सर्व मुलांना ते वेचून घेण्यासाठी सांगायचं. वेचून घेतल्यामुळे मुलांना हे आनंद होईल. आणि त्यानंतर जर तुमच्या घरी लेकरवाळ्या बाया आल्या असतील तर तुम्ही त्यांना हळदी कुंकू द्या आणि त्यामध्येच तुम्ही, संक्रांतीचा महिना आहे तर तुम्ही त्यांना एखादं वाण पण देऊ शकता. सुंदर अशा प्रकारे तुम्ही हा बोरनान सोहळा करू शकता. व त्यानंतर एवढं करायचं की संध्याकाळी आपण आठवणीने आपण आपल्या बाळाची नजर काढायची, कारण कौतुक सोहळा केल्याच्यानंतर बाळ किरकिर करतं. त्यासाठी तुम्ही बाळाची नक्की नजर काढा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ.